कशी वाटली सांग. छान वाटली, छान. मस्त आहे ना? हा हा हा. छान आहे, छान आहे. लोक बोलतात तुम्ही बनवता ते दाखवता, खाताना नाही दाखवत. म्हणून आता मम्मीला वडापाव दिलाय फायनली आणि त्याचा खुश झाली आहे. पण पप्पा खायला देत नाहीत तिला, नुसते सतवत आहेत. गांगेश्वराच्या मंदिरात आज गजबज आहे म्हणून तिकडे आम्ही काही डिस्टर्ब केलं नाही. आम्ही आलो लिंगेश्वराच्या मंदिरात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ जरा चांगला असणार आहे, कारण मी तुम्हाला जसं बोललेलो डिसेंबरमध्ये कोकणात गावात थंडी काय आहे ती दाखवायची आहे. पहिलं म्हणजे तर पूर्ण दव पडतो आहे, ही जमीन पूर्ण ओली आहे, पूर्ण ओली. चंद्रवरचा तो चंद्र अजून पण आकाशात दिसतो आहे. वाजल्यात किती 7 तरी पण चंद्र दिसतो आहे. आणि धुकं बघा लांब लांबपर्यंत. तर आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज आम्ही बनवणार आहे पावभाजी आणि हिवाळ्यातले ते माझी आत्या आहे ती येणार आहे. तुम्ही कशी नेणार गाडी? ती फुलं घालते बघ ती दरी फुलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. आजचा दिवस पण खूप खास असणार आहे. सकाळची सुरुवात तर मी तुम्हाला थंडीची दाखवली कशी दी. आता आम्ही आलो आहे सुरवेंच्या बागेत फुलं काढायला, कारण आज सोमवार आहे आणि मी चाललो आहे शंकराच्या देवळात म्हणून फुलं. वाव, ह्यांनी नवीन कुत्रा पाळला वाटतं. एक कुत्रा होता ह्यांचा, तो वाघाने पळवला आणि ह्याची स्टोरी तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितली असेल. तर आज सोमवार आहे आणि मी चालणार आहे शंकराच्या मंदिरात, गांगेश्वराच्या मंदिरात. तिकडेच उद्या धैकाला आहे, जत्रा आहे. तर आम्ही बोललो फुलं घेऊन जाऊया. आतमध्ये भाव पण आहे. काय भाव आहे? भाव म्हणजे मधमाशांचा पोळा आहे. अच्छा, आज घालताना जरा बघून चाल. नवीन कुत्रा आहे का? दोन छोटे कुत्रे. काय हो, नवीन घेतलं काय? अच्छा, मस्त दुसरं आहे. काय तो काय एक इथे एक तिकडे. वागान दिले. हा, ते बोललेले ना. मस्त आहे. हे पण रागिष्ट बनतले काय? तो होता तो नुसता भोकायचा. बघल्यान काय भोकायचा. काय करी ना हा, म्हणून बागान ठेव. 2-3 दिवस झाले सोडले. 1 दिवस किलो, तिसऱ्या दिवशी हे आता काय केलंय जमिनीवर? हे जमिनीवर काय केलं आता? कुळीत आहे, मुळे लावले मी. अजून आलं नाही. अरे काय रोपटे आले दहीकडे उद्या. उद्या. आता चाललो देवळात. आलेलो ना. हा चला येते. काय देवळात जाऊ. आमच्या देवळात तुळस पण आहे. हे जरा आणि काही दिवस उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा आम्ही इथे यायचो रील बनवायला, फोटो काढायला, तेव्हा ऊन जे आहे ते 11च्या नंतर लाईट त्याची एकदम कडक व्हायची. पण थंडीत 9 वाजलेत
तरी आत्ताच लाईट त्यांची कडक झाली, तर मला वाटत नाही फोटो व्हिडिओ चांगले येतील. व्हिडिओ म्हणजे रील. उद्याची तयारी सुरू आहे. हे बघा लाइटिंग बिटिंग लावत आहेत सगळे. उद्याची तयारी सुरू आहे. इथे खांबीम बांधतात. अरे पण धुतोय फुलं घालायची ती. हा आता नाही करू शकत. आम्ही त्याला पाय पडायला, पण इथे साफसफाई चालू आहे. त्यांना डिस्टर्ब पण नाही करू शकत. उद्याची तयारी चालू आहे. आता सजवणार. मग काय करूया, लिंगेश्वराच्या जागे तिकडे जाऊया. काय नाही मित्रांनो, लिंगेश्वराच्या मंदिरात जाऊ. ते पण शंकराचं. चला आता. हे बघ कोण? संतोष गिरी हा पोदारांकडनं. नमस्कार. हे बघ पण झील आहे माझं मोठो. मोठो वार्षिकांका आपल्या गावात काय चालतं हो. काय नाही, समजणं गरजेचं आहे. येणार पण आणि दाखवणार पण आता लोकांना. युवा पिढी आता मी आमच्यावर काय द्यायचं काय द्यायचं काही एक नाही. आता लागतं गावशी. आता मी दाखवणार नाही. त्याच्यामुळे कसं आज माहिती आहे मुंबईवाल्यांना लागली ओढ, आता गावच्यांना पण लागते. एक व्हिडिओ काढतो मी. आता बघा ढगाळ वातावरण आलं. सकाळपासून ढगं नव्हती, पूर्ण क्लिअर का होतं, म्हणून सूर्याची जी लाईट आहे ती एकदम हार्श येत होती. पण आता जो ॲटमॉस्फिअर केला आहे ना इथे म्हणजे पूर्ण गावात सॉफ्ट लाईटचा, असा मला हवा असतो फोटोज आणि व्हिडिओजसाठी. गांगेश्वराच्या मंदिरात आज गजबज आहे म्हणून तिकडे आम्ही काही डिस्टर्ब केलं नाही. आम्ही आलो लिंगेश्वराच्या मंदिरात. तर आता आम्ही इथे जाऊया. आणि इथे वातावरण पण बघा मस्त वाटतं सगळं. दाखवा. आज जरा हे आहे ना, मळबड आहे. ते मळबड आता झालं. हा मध्ये मध्ये ढगं जातात पण आहे, पण मस्त वाटतं ते बघा ढगं. ही बघा, ही मळबड बघा कशी आहे ती. इथेच काढ चप्पल. इथे इथे पण साफसफाई करून गेले. गेला. इथे पण ओलं दिसतंय. घंटी मार आणि मधोमध उभा आहे. इकडच्या घंट्यानं बघायला लागतं. तर काल आम्ही इथे आलेलो, पण मम्मीचा उपवास होता, तर मी तिला सांगितलं की आम्ही असं असं खाल्लं. तर ती बोलते आता मला पण हवं एखादं. तर आता आम्ही ते वडे घ्यायला आलो. त्यांची एकला देऊ केवढे भाव असतो. पंधरा भावाची एक लादी. तर घरी पावभाजी जी आम्ही बनवणार आहे ना, त्यासाठी आम्ही पाव घेतो आहे. गेस्ट पण येणार आहेत आमच्या घरी, हिवाळ्यातले. आत्ता येणार आहे माझी, तर तो बेत आहे आमचा. तर इथेच आम्ही काल कटवडा आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला कटवडा आणि वडापाव पप्पांनी खाल्लेला. मम्मी बोलते मला पण आता हवा आहे. हा जो शॉपिंग मॉल आहे त्याच्यात समोर त्यांचं दुकान आहे. तर तुम्हाला वडेपाव खाऊचे असतील तर इकडे या. वडे सांगा कसे असतात, चांगले असतात की नाही. मोठे असतात. पप्पू वडापाव सेंटर. काही नाव. अगोदर पाहिजे खूप तर मला अगोदर सांगायचं, मग अगोदर मिळतं. एकदम नाही मिळतं. हा चला आता तिकडे. तिकडे काय घ्यायचं. मम्मी बोलली आहे ना घ्यायचं काय. मॉल, श्रावण मॉल, कुबल सुपर मार्ट. दोनशे ग्रॅमची देव. कोण आहे? अजून काय घेतलं.
बिस्किट घेतोय ना बिस्किट घे बिस्किट इकडे इकडे नाईस कुठे हाय हा एक घे छोटा वाला गुलकॉस इकडे कुठे येतात हे येतो तो आता पियायला काय घेऊ काय पावभाजी घेणार स्प्राईट घेऊया घे कोकम घरवरती मिरिंडा घेऊ हे एक एक घेऊया 5 घे हे होती ती घ्यायची होती ना काय टोपली त्याच्यात टोपली अरे बघा आता मम्मीला वडापाव दिलाय फायनली आणि ती आता खुश झाली आहे पण पप्पा खायला देत नाहीत तिला नुसते सतवत आहेत खाली नको पाडू हे नको करू ते नको बोल ना नाही तर काय नसते नाहीतर काय छान कर आणि खायला पण देत नाही व्यवस्थित. काल तुझा उपवास होता आणि हे खात होते अरे सकाळी तिला बिस्किट नाही भेटली म्हणून त्या वडापाव खाते बघा पावभाजी आता मस्त बनवलेली आहे अरे एवढ्यात कापून घेऊ. हा बघा मी ह्या बेडरूममध्ये माझा एडिटिंग सेटअप घेतला जो पहिला इथं होता कारण ते फॅन नाही तुम्ही बोला आधी तुमकालेच बोला. पावभाजी आजचा मेनू मार्गशीर्ष महिन्यात मुंबईची पावभाजी हे बघा अशी खायची ही बहिणीली या हिवाळ्यातली पावभाजी पावभाजी कशी वाटली सांग छान वाटली छान मस्त आहे ना हा 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 मस्त मस्त हे वाटतो आधीच सांगा मस्त मस्त. छान आहे छान आहे लोक बोलतात तुम्ही बनवता ते दाखवता खाताना नाही दाखवत म्हणून आता दाखवतोय म्हणून आता खाताना दाखवतो बनवताना नाही करायला मिळालं. ही मिक्सचर आहे मोठी आत्या आणि छोटी आत्याची है ना मिक्स आहे स्वभावानी आणि दिसायला एकीसारखी दिसायला दुसरी सारखी स्वभावाने कोणासाठी बोलायला दिसायला? मोठी 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 दिसायला हा, ती हो आणि ती बोलायला छोटी छोटी साईज. बरोबर बोलली. मग मी बरोबरच बोलतो सप्ताच्या व्हिडिओ मध्ये हा होता नाचत हा असं कसं मला येत नाही आणि म्युझिक लावतो ना आता. करे नाही ते गात होते ना हा मामान तितकोच घेतलेला अरे नाही बनव पण हा. अरे मी सगळ्यांना मी घेतलं एडिट करताना 10 वेळा तरी बघितलं ते सारखं बघावं लागतं ना सारखं सारखं चल मग आता पुन्हा कधी आता एवढ्यात आता पुन्हा आता एक उद्या येते ना. फेब्रुवारी मध्ये जत्रे गेलो होत्या घेतला उद्या आम्ही गोलांडी गाव का गोलांडी येताला गाव येते ना आणखी. उद्या ऐकायला घेतला आणखी आणि उद्या धायकायला घे माझा न असेल तर जाताना आधी पहिला ते काय ऑर्डर दे हा फक्त दुकान उघडावं या असतं आता उघड असतो आता काल सकाळी आता बंद उघड होता. असतो. आम्ही इलो तेव्हा बंद नाही हा. होता. मग आम्ही वहिनी चल चले येत असं चल सोडताय तू काय येताना नको आता बेळण्यात सोडताय रे मावा नेऊ घेत मग ही बघा आता आमची बहीण चालली आहे हिवाळ्यात भातो रिक्षा चालवता रिक्षा आणलेल्या भाच्याची रिक्षा वाटेची रिक्षा भाच्याची स्वतः रिक्षा ड्रायव्हर स्वतः मालक. तुमका कधी वही झाली सांगा नंबर सांग फोन नंबर 950765 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा
हे तुम्ही करताय काय येडच काय घालवा एक घेऊन नको नाही मार खाशील. मार खाशील. एक बार कमेंट इसमें आ गई हम डिलीट नहीं करते हैं. मग मी तुला बोललो तर तू दाखवलं. आता मी टाकणार. तर आता संध्याकाळ झाली आहे. एक पावभाजी खाल्ल्यानंतर झोपलेले तू नको म्हणून. तर आता संध्याकाळ झाली तर आता ते गेले.